नमस्कार. आज आपण खणाचं तोरण कसं करायचं ह्याचं एक छोटं ट्युटोरियल पाहूया. आज मी हे मल्टी कलरमध्ये तोरण बनवत आहे आणि तुम्ही हे एकाच कलरमध्ये पण बनवू शकता. पण आज मला अशी ऑर्डर आलेली होती की त्यांना असे 1 डझन असे मल्टी कलरचे तोरण हवेत. तर आता इथं मी गर्भरेशमी खणाचे पीस घेतलेले आहेत. शक्यतो कॉन्ट्रास्टचे कलर घेतले तर खूप छान दिसतं. तर मी आता इथे 8 कलर घेतलेले आहेत आणि आता हे एक बनवलेलं तोरण तुम्हाला दाखवते. आणि आता हे कसं बनवायचं ते आपण पाहूया. ह्याच्यासाठी मी 6x5 इंचचा हा कार्डबोर्ड कट करून घेतलेला आहे आणि याच आकाराचे आपण सगळ्या कलरचे क्लॉथ आहेत ना हे कट करून घ्यायचे. हे असे ठेवून तुम्ही कट करून घेऊ शकता. असे मी सगळ्या कलर्सचे पीस असे कट करून घेतलेले आहेत. आणि हे एक बनवलेली पाकळी दाखवली तुम्हाला. आणि हे पाठीमागे लागणारं अस्तर कॉटनचं चांगल्यातलं घ्यायचं, नाहीतर कलर वॉशिंगमध्ये उतरू शकतो. तर चांगल्या कलरचं चांगलं क्वालिटीचं क्लॉथ तुम्ही घ्यायचं अस्तरसाठी. आणि हे बनवलेल्या पाकळ्या आहेत. आता ही कशी पाकळी बनवली आहे ती पाहूया. सर्वप्रथम आपण उलट्या साईडनी आपण शिलाई करणार आहोत. आता हे अशा आकारामध्ये आपल्याला ही शिलाई करून घ्यायची आहे. आणि एक्स्ट्रा जे कापड राहिलेलं आहे ते आपण कट करून घेऊया. तोरणामध्ये हे शार्प जे त्रिकोण असा अगदी आलेला खूप छान दिसतो, तर त्याची काळजी घ्यायची आपण. जर तुम्हाला तसं सुरुवातीला कठीण जात असेल तर तुम्ही मार्क करून घेऊ शकता. आणि उलटं करायच्या आधी आपण छोटे छोटे कट लावून घेऊया, म्हणजे मग आपल्याला हे उलटं करताना जास्त त्रास होणार नाही आणि व्यवस्थितपणे ते उलटं होऊ शकेल. आता हे टर्न करून घेऊया आणि त्या फोल्डला एक छोटा असा घडीला आपण थोडंसं दाबून आपण त्याचे पूर्ण शार्प एजेस आपण करून घेऊया, की ज्याच्यानं पूर्ण तुम्हाला तो आकार पाकळीचा मिळू शकेल. आता हे टर्न करून घेऊया आणि एखादी कोणती तरी ब्लंट गोष्ट घ्यायची आणि ज्याने ती टोक आहेत ते बरोबर बाहेर काढून घ्यायची आपण. जास्त शार्प घ्यायचं नाही तर कापड फाटू शकतं. झाल्यानंतर सुद्धा आपण थोडंसं दाबून घ्यायचं. की तो आकार आता आपल्याला जो हवा आहे तो परफेक्ट बनून झालेला आहे. अशा प्रकारे आता आपण ही एक पाकळी बनवलेली आहे. आता हे असे सगळ्या प्रकारच्या पाकळ्या आपण आता बनवून घेतलेल्या आहेत. आता वरती जी पट्टी आहे ती आपण ह्याच्यासाठी ब्रॉड लेस घेतलेली आहे. तुम्ही क्लॉथ पण घेऊ शकता आणि हे पाठीमागे लावण्यासाठी हे क्लॉथ घेतलेलं आहे. आता आपण दोन्ही याच्यावर शिलाई मारून घेऊया वरच्या साईडला. सावधानतेने लावायचं.
आता ही आपली पट्टी तयार झालेली आहे वरच्या साईडने शिलाई मारून. आता खालच्या बाजूला जेव्हा करणार तेव्हा 2 ते 3 बोटांचं आपण अंतर ठेवून आता आपण पहिली पाकळी लावायची. आता हे दोन ज्या पट्टी आहे त्याच्या आतमध्ये ही पाकळी आपण व्यवस्थित बसवून घ्यायची आणि आपल्याला केवढी हाईट हवी असेल त्याप्रमाणे आपण ही पाकळी त्याच्यामध्ये लावून घ्यायची आहे. आता हे जे डिझाईन आहे ह्याच्यामध्ये पाकळ्या ह्या लगोलग लावलेल्या आहेत. कधी जर तुम्हाला ह्याच्यामध्ये पाकळ्या कमी आणि मध्ये जर मणींची लडी वगैरे लावायची असेल तर तुम्ही थोडंसं अंतर ठेवू शकता. पण हे जे चॉईस आम्ही केलेलं आहे डिझाईनचं ते त्याच्यामध्ये आपण लगेचच दुसरी पाकळी लावलेली आहे. आता हे बघा एकसारखं झालेलं आहे हे. आता लगेचच आपण दुसरी पाकळी त्याच्यामध्ये जास्त अंतर न सोडता ती पण लावून घ्यायची आहे. असे आपण सर्व कलर आता लावून घेऊया. आता आपलं हे पूर्ण सगळे कलर लावून हे तोरण आता बेसिक तोरण तयार झालेलं आहे. आता ह्याची सजावट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. आता इथे या ऑर्डरमध्ये मी आता ही पाठीमागची साईड बघा किती छान दिसते, एकसारखं सगळं दिसतंय. हाईट पण त्याचे कोपरे पण किती छान झालेले आहेत. आता या ठिकाणी मी इथे बॉल चेन, आरसा आणि कुंदन लावून आणि छोटे घुंगरू लावून ही सजावट केलेली आहे. आणि हे ब्राशचे हँडल लावलेले आहेत. ब्राशचे एवढ्यासाठी लावायचे की कधी कधी गंज चढून कापड फाटू शकतो म्हणून कापडाचं मी लावलेलं नाही आहे. तर अशा तऱ्हेनं आपलं हे खणाचं तोरण रेडी झालेलं आहे. तर आता मी तुम्हाला माझी एक बंच ऑर्डर होती बॅचची 12ची, ती ऑर्डर मी कशी केली ती तर तुम्हाला दाखवते. तुम्हाला पण अशी मला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्हाला मी माझा नंबर इथं पिन पोस्ट करते. तर एक किंवा 2 तोरण हवी असतील तर तुम्हाला लगेच मिळू शकतील. पण जर अशी बॅचमध्ये तोरण हवी असतील तर तुम्हाला मला प्री ऑर्डर द्यावी लागेल, कारण बनवायला थोडासा वेळ लागतो आणि आपण ओरिजिनल खणाचं कापड घेऊन मागवतो मॅन्युफॅक्चरकडनं, त्याच्यामुळं थोडासा आपल्याला वेळ लागू शकतो. तुम्हालाही मी माझी बनवलेली तोरण आणि हा बनवलेला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आमच्या लवली सिस्टर पेजला व्हिजिट करा. थँक्यू.